पुण्यातल्या कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी, ड्रायव्हरला धमकावल्याचा डांबून ठेवल्याचा आरोप। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल, खुनाचा प्रयत्न, फसवणूक यासह विविध कलमांनुसार याआधीच गुन्हे दाखल असल्याची पोलिसांची न्यायालयात माहिती। पुणे अपघात प्रकरण, ड्रायव्हरचं अपहरण आणि धमकावल्याप्रकरणी विशाल अग्रवालला पुणे पोलीस पुन्हा अटक करणार, ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलिसांचा कोर्टात अर्ज। पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीला येरवडा पोलीस ठाण्यात पिझ्झा खायला देण्यात आला। शिंदे गटाचे पुणे शहर समन्वयक शंकर संगम यांचा दावा, येरवडा पोलीस ठाण्यात पिझ्झाचे बॉक्स नेताना पाहिल्याचा संगम यांचा दावा। पुणे अपघात प्रकरणावर काँग्रेसनं राज्यस्तरीय निबंध स्पर्धा भरवली। स्पर्धेसाठी माझा बाप बिल्डर असता तर अश्विनी आणि अनिसचे मारेकरी कोण असे विषय, विजेत्याला 11,000चं बक्षीस, धंगेकरांच्या हस्ते बक्षिसाचं वितरण। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी कल्याणीनगरमधील नागरिकांचा कॅन्डल मार्च, अपघातात बळी गेलेल्या 2 निष्पाप तरुणांना कल्याणीनगरमधल्या नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली। बॉलर, डिमोरा, 2 BHK यासह पुण्यातील अनेक पब आणि बारवर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, पुढच्या आदेशापर्यंत जवळपास 49 पब बंद राहणार। डोंबिवली स्फोट दुर्घटनेतील मृतांची संख्या 10वर, बाजूच्या कंपनीमध्ये आणखी एक मृतदेह आढळल्याची माहिती, तर 3 कंपन्यांमधून 12 कामगार बेपत्ता असल्याचे। नागपूर अपघात प्रकरणी आरोपींना 27 मे पर्यंत पोलीस कोठडी, अपघातातील गाडीचा मालक, विदेशी दारू यासह गांजा कुठून आला या तपासासाठी 3 दिवसांची पोलीस कोठडी। सुप्रिया सुळेंना बारामतीच्या पराभवाचं चित्र दिसतंय, त्यामुळे त्या पुणे आणि नागपूर अपघाताच्या घटनेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणतायत। सुनील तटकरेंची सुप्रिया सुळेंवर टीका। बारामतीमध्ये बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया संस्थेच्या कार्यक्रमाचं आयोजन, उपमुख्यमंत्री अजित पवारांची कार्यक्रमाला उपस्थिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईतल्या नालेसफाईची प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणार। 2 दिवस आधीच मुख्यमंत्र्यांनी महापालिकेमध्ये आढावा बैठक घेतली होती। आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही म्हणून नालेसफाईची पाहणी करतायत ठाकरे गटाच्या अनिल परब यांचा शेलारांवर आरोप, तर मुख्यमंत्री आणि आशिष शेलार यांच्यामध्ये वाद असल्याचं दिसतंय, परब यांचं वक्तव्य। नरेंद्र मोदी 10 वर्षांमध्ये 100 देश फिरून आले, आशिष शेलार त्यांना काय सल्ला देणार? उद्धव ठाकरेंच्या लंडन दौऱ्यावर टीका करणाऱ्या आशिष शेलार यांना सुनील राऊत यांचा सवाल। नितेश राणेंनी म्हटल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंना लंडनला जाऊन स्थायिक व्हावं लागणार। प्रवीण दरेकरांची ठाकरेंच्या लंडन दौऱ्यावर टीका, तर ठाकरेंवर राहुल गांधींच्या संगतीचा परिणाम झाल्याची ही टीका। बंगालच्या उपसागरात रेमल चक्रीवादळ धडकणार, पश्चिम बंगाल, ओडिशात एनडीआरएफची टीम दाखल, चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता। मेच्या शेवटच्या आठवड्यात चक्रीवादळ निर्माण होण्याचा मान्सूनच्या केरळमधल्या आगमनावर विशेष परिणाम होणार नाही, हवामान तज्ज्ञांची माहिती। विदर्भात उष्णतेची लाट, अकोल्यामध्ये तापमानाचा पारा 45.6 अंशांवर, उकडामुळे नागरिक प्रचंड हैराण। उष्णतेनं यवतमाळकरांच्या अंगाची लाही, उन्हाचा पारा 44.5 अंशांवर, मागच्या 5 वर्षातल्या उच्चांकी तापमानाची नोंद। परभणी जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम, तापमानाचा पारा 44 अंशांवर, यंदाच्या मोसमातील सर्वोच्च तापमानाची नोंद। भंडाऱ्यात यंदाच्या उन्हाळ्यात तिसऱ्यांदा तापमानाचा पारा 43 अंशांवर, उन्हामुळे नागरिकांची शीतपेयांना पसंती। धुळे शहरासह जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई, शहरात 8 ते 9 दिवसांवर पाणीपुरवठा, हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या टँकरनं पाणीपुरवठा करण्याची वेळ। नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील कुलीडाबर इथं भीषण पाणीटंचाई, गावातल्या महिलांवर विहिरीत उतरून पाणी भरण्याची वेळ, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। गोंदियाच्या पालेवाडीमध्ये भीषण पाणीटंचाई, पाण्यासाठी शेतशिवारात महिलांची मैलोन मैल भटकंती, 95 लाख रुपये खर्चून उभारलेली जलमिशन योजना सपशेल फेल। नंदुरबारमध्ये आठवड्याभरापासून वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ। दुष्काळामुळे जालन्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात, पाणी न मिळाल्यानं मोसंबीच्या बागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ। मराठवाड्यामध्ये दुष्काळ असताना सिलोडच्या बोदवड गावातील शेतकऱ्याच्या मिरचीच्या शेतीचा यशस्वी प्रयोग, पाण्याची चोरी आणि मिरचीची राखण करण्यासाठी शेतकऱ्याने शेतामध्ये 360 डिग्रीचा कॅमेरा लावला।
मजुरांना उन्हात काम करण्यास सक्ती केल्यास कारवाई केली जाणार. जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट पसरल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. उष्माघाताचा धोका वाढल्यानं अकोला जिल्ह्यात कलम 144 लागू. उष्माघातामुळे सामान्य नागरिक, कामगार, विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी कामगारांना सेवा पुरवणं, खासगी क्लासेसच्या वेळेत बदल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. पाणीपुरवठा आणि महावितरण विभागातील दुरुस्तीच्या कामामुळे नाशिक शहरात आजही कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. महापालिकेचं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांचा राजीनामा. पक्ष नेतृत्वाकडून दुर्लक्ष झाल्यामुळे वेगळा निर्णय. शर्मा यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांची माहिती. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवती अध्यक्ष सोनिया दुहानही राजीनामा देण्याची शक्यता. सोनिया दुहान अजित पवार गटात प्रवेश करणार अशी माहिती. बीडमध्ये बोगस मतदानाचे व्हिडिओ व्हायरल. परळीमध्ये बूथ कॅप्चर केला गेल्याचा शरद पवार गटाचा आरोप. या व्हिडिओ संदर्भात अहवाल सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. मतदानाच्या 15 दिवसानंतर फेरमतदानाची मागणी केली जाते. यावरून पराजय समोर दिसतोय. त्यामुळे बोगस मतदानाचे आरोप केले जात आहेत. सुनील तटकरे यांची टीका. बीडचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांना मतमोजणी प्रक्रियेत सहभागी करून घेऊ नये. अजित पवार गटाच्या बजरंग सोनावणेंची पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे मागणी. रत्नागिरी जिल्ह्यात 27 मे पासून 10 जून पर्यंत मनाई आदेश. मतमोजणीनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी. लवकरच एक महत्त्वाचा पक्षप्रवेश होणार. सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट. लहान मुलाला विचारलं तर तोही सांगेल की नवनीत राणा पडणार. बच्चू कडूंची खोचक टीका. तर रवी राणांमुळेच नवनीत राणांचा पराभव होणार, कडूंचा डोला. ओबीसी बहुजन पार्टीची आज कार्यकारिणी बैठक. विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत आजच्या बैठकीत चर्चा होणार. प्रकाश शेंडगेंची माहिती. सगळे सोयरेच्या मागणीसाठी मनोज जरांगेंकडून पुन्हा आंदोलनाचा इशारा. ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास समाज रस्त्यावर उतरेल. प्रकाश शेंडगेंचा इशारा. तर ओबीसी समाजाच्या उद्रेकाला सरकार जबाबदार असेल, शेंडगेंचं वक्तव्य. मुंब्रा बायपासवर झालेल्या अपघाताला एमएमआरडी आणि कॉन्ट्रॅक्टर जबाबदार. जितेंद्र आव्हाडांचा आरोप. गुन्हा दाखल न झाल्यास मुंब्रा बायपास बंद करणार, आव्हाडांचा इशारा. मुंबई महापालिकेकडून पाणी कपातीबाबत फसवणूक. डीप क्लीनच्या नावाखाली पाण्याचा अपव्यय केल्यानं पाणी कपातीची वेळ. मुंबई पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा आरोप. 6व्या टप्प्यात 59.81% मतदान. पश्चिम बंगालमध्ये विक्रमी 78.20%, तर जम्मू काश्मीरमध्ये सगळ्यात कमी मतदान. 5व्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर. तर मतदारांची आकडेवारी आणि मतदानाची टक्केवारी कोणीही बदलू शकत नाही, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. मुंबई आयआयटीमध्ये केवळ 6% विद्यार्थी नोकरीच्या प्रतीक्षेत. यंदाच्या वर्षात 38% विद्यार्थ्यांना आयआयटी प्लेसमेंटमध्ये नोकरी न मिळाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर मुंबई आयआयटीचं स्पष्टीकरण. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म 10 आणि 11च्या विस्तारासाठी 36 तासांचा विशेष ब्लॉक. 1 जूनच्या मध्यरात्री ते 2 जून दुपारपर्यंत हा ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे अनेक मेल एक्सप्रेस गाड्या रद्द. मागच्या 15 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मिठी नदी पात्राच्या रुंदीकरणाच्या कामाला वेग. कुर्ल्यातील किस्मतनगर इथं तोडक कारवाई केल्यानं 30 मीटर असलेलं पात्र आता 100 मीटर होणार. कृष्णाकाठी घरटी बांधण्यासाठी भिंगरी पक्ष्यांच्या टोळीची लगबग. पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी भिंगरी पक्ष्यांच्या टोळीची चिखल चोचेत घेऊन जातानाची टिपलेली ही खास दृश्य. कोकणातील समुद्रकिनारी होणारं जलपर्यटन आजपासून 31 ऑगस्टपर्यंत बंद राहणार. पावसाळ्यापूर्वी समुद्रात उसळणाऱ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर मेरीटाईम बोर्डाचा निर्णय. कोकणात पर्यटनाला आलेल्या पर्यटकांमध्ये या निर्णयामुळे नाराजी. लातूरमध्ये सुरू असलेल्या लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिपचा आज समारोप होणार. अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार. वाशिम जिल्ह्यामध्ये सगळ्या भागांमध्ये वीज पुरवठा खंडित. मानोरा तालुक्यात अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त. अंधारात महिलांना पाणी भरण्याची. जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात वीज पुरवठा खंडित. रुग्णालयामध्ये भरती असलेल्या रुग्णांवर डॉक्टरांकडून मोबाईलचे टॉर्च लावून उपचार. लोकलच्या दरवाजात उभ्या राहिलेल्या तरुणाच्या हातावर लाकडी दांडग्याचा फटका. रेल्वे ट्रॅकजवळच्या चोरांमुळे तरुणानं दोन्ही पाय गमावले. कळवा ते ठाणे स्थानकादरम्यानची 22 मे रोजीची घटना. आता मुंबई राष्ट्रीय महामार्गावर धूम स्टाईलनं चोरी. स्टंटबाजी करत धावत्या ट्रकवर चोरांचा डल्ला. घटनेचा व्हिडिओ व्हायरल.
सायन हॉस्पिटलचे डीन राजेश डेरे यांच्या कारच्या धडकेत 60 वर्षीय महिलेचा मृत्यू. डेरेंवर गुन्हा दाखल करत पोलिसांकडून अटक. जळगावच्या रामदेववाडी इथं झालेल्या अपघात प्रकरणी आणखी एक संशयित ताब्यात. न्यायालयाकडून संशयिताला 27 मे पर्यंत पोलीस कोठडी. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी इथं दास टेकडीजवळ कोळशाच्या ट्रकला आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. ठाण्याच्या कॅसल मिल नाका परिसरात न्यू दिल्ली जायका रेस्टॉरंटला अचानक आग. दुर्घटनेमधील हॉटेलमधल्या सगळे लाकडी टेबल खुर्च्यांसह संपूर्ण इलेक्ट्रिक वायरिंग जळून खाक. अकोल्याच्या बोरगाव मंजूतील जैन हार्डवेअर दुकानाला मोठी आग. आगीचं नेमकं कारण अजूनही अस्पष्ट. गुजरातच्या राजकोटमधील गेम झोनमध्ये भीषण आग. आगीमध्ये 32 जणांचा होरपळून मृत्यू. 10हून अधिक जणांना वाचवण्यात यश. तर आगीमध्ये गेम झोन जळून खाक. गुजरातच्या राजकोटमधील दुर्घटनेवरून राहुल गांधींचे ट्विट. गुजरात सरकार आणि प्रशासनानं घटनेची चौकशी करून पीडित कुटुंबांना लवकर न्याय मिळवून देण्याची मागणी. गुजरातच्या राजकोटमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेमुळे अत्यंत व्यथित झालो. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट. स्थानिक प्रशासन जखमींना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्नशील. मोदींची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.